नमस्कार शेतकरी मित्रांनो, या घडीच्या ठळक बातम्या पाहूयात. नंदुरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली पीक विम्याची रक्कम. डिसेंबर महिन्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला होता. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला होता. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये विशेषतः शेतकऱ्यांना देखील याचा फटका मोठा बसला होता. विशेषतः फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपईच्या बागांना मोठा फटका बसला होता. यावेळी फळ उत्पादक शेतकऱ्यांना ₹1000 पीक विमा काढला होता. शेतकऱ्यांना या नुकसानीसाठी पीक विम्याची रक्कम मिळाली आहे. या जिल्ह्यातील 2000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. पुढची बातमी पाहूयात. मागील वर्षी देशातील अनेक भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला होता. या कमी पावसाच्या परिणामामुळे अनेक भागात दुष्काळ निर्माण झाला होता. खरीप पिकानंतर रब्बी पिकांवर याचा परिणाम झाला होता. यंदा मात्र सामान्य पाऊस होणार आहे असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. स्कायमेट हवामान खात्याने हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेटचे अंदाज आपण पाहूयात. देशभरात यंदाचा मान्सून सामान्य असणार आहे असे स्कायमेटने म्हटले आहे. स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेचा दुसरा अंदाज आहे. त्यात स्कायमेटने म्हटले आहे की सुरुवातीला मान्सूनचा प्रभाव कमी असणार आहे, परंतु एकंदरीत जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात मान्सून चांगला बरसणार आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात चांगला पाऊस असण्याची शक्यता आहे. जूनमध्ये 50% सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता. जुलैमध्ये 60% सामान्य पावसाची शक्यता. 20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता. 20% सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता. तर पुढे ऑगस्टमध्ये 50% सामान्य पावसाची शक्यता, 20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आणि 30% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता. पुढे सप्टेंबरमध्ये 60% सामान्य पावसाची शक्यता, 20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता, 20% सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता. असा हा अंदाज स्कायमेटने वर्तवण्यात आला आहे. पुढची बातमी पाहूयात. कांदा निर्यात बंदीला 4 महिने पूर्ण झाले. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. निर्यात सुरू करण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे. कांदा निर्यात बंदी करून 4 महिने पूर्ण झाले आहेत. अद्यापही सरकारनं निर्यात बंदी उठवली नाही. त्यामुळे सरकारने तातडीने निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. केंद्र सरकारनं कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 8 डिसेंबर 2023 मध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. या घटनेला 4 महिने पूर्ण झाले आहेत. या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरात घसरणीमुळे त्यांना आर्थिक स्तर खालावत गेला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति किलो ₹5 ते ₹20 पर्यंत दर मिळत आहे. निवडणुकीच्या तोंडावर महागाई नियंत्रित करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जाते, मात्र सातत्याने चढ उतार होत आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. निर्यात बंदीसारखे निर्णय घेते, मात्र शेतकऱ्यांची व्यथा कोणीही लक्षात घेत नाही. ऐन लोकसभेच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. धन्यवाद.